नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माऊलीज व्लॉग अँड रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला एकदम साधं सिंपल जेवणाचं ताट सांगणार आहे, जेणेकरून ते सगळ्यांनाच खूप छान आवडेल। तर सुरुवात करूया आपण। सर्वप्रथम मेथीची भाजी शरीरासाठी खूप चांगली असते। आठवड्यातून पालेभाज्या आपण एकदा दोनदा तरी नक्कीच खाल्ल्या पाहिजे। तर मग आपण रेसिपीकडे वळूया। तर मेथी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्या। धुवून घेतल्यानंतर शेंगदाण्याचा आबडधोबड भाजून कूट करा। अजून तूर डाळ अर्धा तास भिजत टाका गरम पाण्यामध्ये। लसूण आणि मिरचीचं वाटण करा आणि मग त्याच्यानंतर कढई गॅसवर ठेवा। त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल टाका, मस्त गरम होऊ द्या। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा बारीक तो छानपैकी परतून द्या। त्याला लालसरपणा येऊन द्या। लालसरपणा आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आहे मिरची आणि लसणाचं ते टाकून द्या। ते छानपैकी परतून द्या। त्याला 2 मिनटं वाफवून द्या। वाफल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी तूर डाळ भिजत टाकली होती ती परत एका पाण्याने धुवून ती त्याच्यामध्ये टाकून घ्या। मस्तपैकी त्याला छानपैकी परतून द्या। त्याला 1 5 मिनटं वाफवून द्या। 5 मिनटं वाफल्यानंतर आपण जी मेथी धुतलेली होती ती मेथी आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया। टाकल्यानंतर ती व्यवस्थितपणे परतून द्या। मग तिला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होईल। मग ती 2 मिनटं वाफवून द्या। वाफल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका चवीनुसार आणि मग ती झाकून ठेवा। मग नंतर आपण आता मटकीचा भात करायला घेऊया। खूप छान लागतो मटकीचा भात पण खायला। तर आम्ही नेहमी करतो, म्हणजे जेव्हा मटकी मी घरी आणते तेव्हा मी नक्की मटकीचा भात करते। कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवा। त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाका। ते छानपैकी परतून द्या। परतल्यानंतर 2 मिरे 2 लवंग आणि दालचिनी टाकून ते चांगलं कुटून द्या। आलं लसूण आणि ती पेस्ट त्याच्यामध्ये टाका। मग कांदा टमॅटो टाकून ते छानपैकी परतून द्या। मग परतल्यानंतर 1-2 मिनटं वाफवून द्या। वाफल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाका। हळद एक व्यवस्थित 5-1 मिनटं परतून द्या। परतल्यानंतर बिर्याणी मसाला थोडीशी मिरची पावडर गरम मसाला हे टाकून त्याच्यामध्ये तुम्हाला जसं लागेल तसं तिखट त्यानुसार टाका। मग नंतर त्याच्यामध्ये ते हलवून द्या। मग हलवल्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र सांगायचं राहून गेलं, तमालपत्र पण टाका। मग त्यात मटकी टाका, धुतलेली मटकी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाका आणि ज्या भांड्याने तांदूळ घेतले त्याच भांड्याने तुम्ही पाणी वता। म्हणजे त्याच भांड्याने मी एक फुल भरून पाणी टाकलं आणि एक अर्धा ग्लास म्हणजे अर्धं त्याच्या भांडं पाणी टाकलं आहे। मग नंतर मस्तपैकी गरम गरम पोळ्या करा आणि पोळ्या करून मस्त ताट सर्व करा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग गाईज।